गुड मॉर्निंग. आपण 8th युनिट सर्वेइंगचा सुरू केला होता, जो म्हणजेच प्लेन टेबल सर्वे. त्यात आपण प्लेन टेबल सर्वे म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल्स, त्यामध्ये समाविष्ट असणारी उपकरणे आणि प्लेन टेबल सेट करण्यासाठी जी प्रक्रिया वापरावी लागते ती बघितली. आणि मागील लेक्चरमध्ये आपण प्लेन टेबल सर्वेच्या पद्धती बघितल्या, ज्यात आपण बघितलं की प्लेन टेबल सर्वे करण्याच्या आपल्याकडे 4 पद्धती आहेत. त्यात पहिली पद्धती म्हणजेच आपली किरण पद्धती, रेडिएशन मेथड, छेद पद्धती, इंटरसेक्शन मेथड, वेढा पद्धती म्हणजेच ट्रॅव्हर्सिंग मेथड आणि पुनच्छेद पद्धती. तर मागील लेक्चरमध्ये आपण पहिल्या 3 पद्धती बघितल्या. आज आपण आपली चौथी पद्धती म्हणजेच पुनच्छेद पद्धती, जिलाच आपण रिसेक्शन मेथड असेही म्हणतो, हे आपण बघणार आहोत. मग आता रिसेक्शन पद्धती म्हणजे काय, तर रिसेक्शन पद्धती आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला एखादी मिसिंग डिटेल्स, म्हणजे जर आपलं काही डिटेल सुटून गेला असेल तर त्यावेळी आपण पुनच्छेद पद्धतीने ती मिसिंग डिटेल्स किंवा ती सुटलेली डिटेल्स आपण काढतो. मग बघूया यांनी काय लिहिलंय. ते बघण्यापूर्वी आपण बघूया की ते कसं करायचं असतं. सपोज यामध्ये ए आणि बी हे 2 स्थानक आहेत आपले. ए आणि बी इथे सुद्धा आपल्याला बेस लाईन माहिती असणे गरजेचं आहे. रिसेक्शन पद्धती किंवा पुनच्छेद पद्धती हे छेद पद्धतीचेच स्वरूप आहे, म्हणून ते यात सुद्धा आपण इंटरसेक्शननीच आपण आपले पॉइंट्स नेमतो. म्हणून इथे सुद्धा आपल्याला बेस लाईन म्हणजेच काय की ए बी मधलं अंतर माहिती असणं गरजेचं आहे. मग इथे आपली बेस लाईन आहे ए बी, याचं अंतर आपल्याला माहिती आहे. मग मी काय करेल, ए स्थानकावर माझा रेंजिंग आपलं प्लेन टेबल सेट करेल आणि ॲलिडेट सेट करेल, म्हणजेच काय करेल, मी लेवल सेंटरिंग करून घेईल. मग मी ॲलिडेट ठेवेल बीच्या दिशेने, बी वरील रेंजिंग रॉड मी रेंज करणार आणि तिथनं जाणारी किरण रेषा काढेल आणि ए बी हा अंतर मला माहिती आहे. मग तो अंतर प्रमाणित स्केलमध्ये घेऊन मी माझ्या ड्रॉइंग शीटवर बी हा बिंदू मार्क करेल. मग मी काय करेल की ए वर परत एकदा ॲलिडेट ठेवेल डी या दिशेने आणि डी वरील रेंजिंग रॉड मी रेंज करणार आणि मी डी हा रेंजिंग रॉड मी रेंज करणार. ठीक आहे. आणि मग तिथून जाणारी मी किरण रेषा काढेल. याचं अंतर मला माहिती नाही आहे. मग मी काय करेल, इथनं मी माझा प्लेन टेबल उचलेल आणि प्लेन टेबल मी उचलून मी डी या स्थानकावर ठेवेल. मग मी काय करेल, अंदाजेच मी डी हा जो पॉइंट आहे त्याला मी माझ्या शीटवर आणेल, म्हणजे जमिनीवरील बिंदू मी माझ्या शीटवर आणेल. मग आणल्यावर मी ओरिएंटेशन करून घेईल आणि मग मी त्याला सेट करेल. सेट केल्यानंतर मी डी पासनं जाणारी बी वरील रेंजिंग रॉड डी वरून ॲलिडेट लावून मी किरण रेषा काढेल आणि तसंच मी सी वर सुद्धा किरण रेंज करून सी वरून सुद्धा किरण रेषा काढेल. तर मला सुद्धा याचे अंतर माहिती नाही आहे. पण इथे तुम्ही बघू शकता की ए वरनं काढलेली मी बी कडे जी किरण रेषा आहे ती आणि डी कडून काढलेली बी कडे किरण रेषा इथे इंटरसेक्ट झालेली आहे. म्हणजेच काय की हा स्थानक माझा कुठला झाला, बी. म्हणजे बी मला तिथे न जाताच मला इंटरसेक्शन मेथडनी बी हा पॉइंट मिळाला, म्हणजेच काय, माझी मिसिंग डिटेल्स. मग तसंच मी इथनं प्लेन टेबल उचलला आणि सी वर ठेवला, अंदाजेच की जेणेकरून माझा सी हा पॉइंट जमिनीवरील बिंदूच्या सरळ दिशेत येईल. मग इथे आल्यावर मी काय केलं, सी वरून ओरिएंटेशन केलं, टेबल फिक्स केला आणि सी वरून मी ए या पॉइंटला रेंजिंग रॉड लावून त्याला रेंज केलं आणि तिथनं जाणारी किरण रेषा मी काढली. मग तुम्ही बघत असाल की ते इथे अशी इंटरसेक्ट झाली. मग तो पॉइंट झाला माझा सी. या प्रकारे मला हा परत इंटरसेक्शननीच, रिसेक्शन म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे छेद पद्धतीचंच स्वरूप आहे, पण थोडासा वेगळा. मग बघूया यांनी काय लिहिलंय. ही पद्धती छेद पद्धतीचे सुधारित स्वरूप आहे. म्हणजेच काय, यात छेद पद्धतीच एक प्रकारची, पण त्याचं सुधारित स्वरूप, थोडासा मॉडिफाईड. या पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्लेन टेबलची स्थानके रेषेने शोधून काढली जातात. जर नकाशावरील पूर्वीचे बिंदू म्हणजे आधीचे बिंदू प्लेन टेबल स्टेशन वरून दिसत असतील तर टेबल कोठेही उभे करून नकाशावर संबंधित स्थानक बिंदू या पद्धतीने शोधता येतो. म्हणजेच काय की मिसिंग डिटेल्स, एखादा बिंदू तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने शोधू शकता. मग या पद्धतीसाठी बेसलाईनची लांबी माहीत असणे गरजेचे आहे.
प्लेन टेबल मग आता याची पद्धती बघू. प्लेन टेबल ए स्थानकावर उभे करा व सेंटरिंग करा की ज्यामुळे बिंदू ए बरोबर ए च्या वर येईल. ए हा स्थानक मी निवडला, इथे माझा प्लेन टेबल ठेवला, त्याला सेट केलं. सेट केलं म्हणजेच काय की मी त्याची लेवलिंग केली आणि सेंटरिंग केली. बिंदू बी वरील रेंजिंग रॉड वेधा, ए बी मोजा व निश्चित केलेल्या प्रमाणानुसार रेषा ए बी काढा. काय केलं मग मी ए च्या वर रेंजिंग रॉड ठेवला, त्याला रेंज केलं आणि त्याची अंतर मोजून मी माझ्या शीटवर मार्क केलं, म्हणजे माझ्या शीटवर मला माझी बेसलाईन मिळाली. मग काय केलं की तसेच बिंदू डी वरील रेंजिंग रॉड वेधून डी कडे किरण 2 काढा. मग मी काय केलं, ए वर ॲलिडेट ठेवून डी हा वरील रेंजिंग रॉड रेंज केला आणि तिथनं जाणारी किरण रेषा काढली, ज्याला त्यांनी किरण रेषा 2 असं म्हटलंय. पहिली किरण रेषा कुठली, ए कडे बी कडून काढलेली किरण रेषा. मग काय म्हणते की अंदाजे बिंदू डी हा डी वर येईल अशा प्रकारे टेबल बिंदू डी वर उभे करा. मला ए डी मधला अंतर माहिती नाहीये, मला फक्त बेस लाईनचाच अंतर माहिती आहे. मग मला डी हा माहिती नाहीये, म्हणून मी काय करेल की अंदाजेच डी हा डी वर आला पाहिजे अशा प्रकारे मी तिथे माझा प्लेन टेबल सेट करेल. मग काय म्हणताय की अंदाजे बिंदू डी हा डी वर येईल अशा प्रकारे टेबल बिंदू डी वर उभे करा. मी उभे केले. मग बिंदू ए वरील मागील वाचन घेऊन टेबलचे ओरिएंटेशन करा. मग आता मी जेव्हा माझं स्थानक हलवलं तर मला ओरिएंटेशन करणं गरजेचं आहे. टेबल सेट करण्याकरिता मला ओरिएंटेशन करावं लागतं. मग मी काय करेल, या दिशेला ॲलिडेट लावेल आणि इथला रेंजिंग रॉड मी ॲलिडेटनी मला रेंज करायचं. तर मी काय करेल की टेबल घडीचे दिशेने किंवा विरुद्ध दिशेने हलवेल जोपर्यंत ते एका लाईन मध्ये येत नाही, आणि जिथे आला तिथे मी माझा टेबल फिक्स करेल. म्हणजेच काय की माझं टेबलचं काय झालं, ओरिएंटेशन झालं. मग काय, ॲलिडेट बिंदू बी च्या दिशेत ठेवून बिंदू बी वेधा. मग मी काय करेल की बी च्या दिशेने ॲलिडेट ठेवून इथे लावलेला रेंजिंग रॉड मी रेंज करेल आणि तिथनं जाणारी किरण रेषा मी काढेल. जर ही डायग्राम व्यवस्थित बघितली तर ए बी आपण ऑलरेडी मार्क केलंय इथेच, मला माहिती होतं ती माझी बेस लाईन आहे. मग डी वरून काढणारी जी रेषा आहे, जी किरण रेष आहे, मी जे डी वरून रेंज केली ती किरण रेष आणि ही रेष जिथे इंटरसेक्ट करत आहे तो पॉइंट तुमचा बी झाला. ठीक आहे. मग काय, बिंदू बी च्या दिशेत ठेवून बिंदू बी वेधा. जिथे ॲलिडेटचा कळा किरण 2 ला छेदतो तो बिंदू डी असेल. डी पासून सी कडे किरण काढा. म्हणजेच कुठला, हा जिथे हा छेदेल तो म्हणजे तुमचा बिंदू डी झाला. मग अंदाजे बिंदू सी हा बिंदू सी च्या वर येईल अशा प्रकारे टेबल बिंदू सी वर उभे करा व मागील वाचन पद्धतीने ओरिएंटेशन करा. मग मी माझा इथनं हलवेल आणि इथे ठेवेल आणि परत याचा मागील वाचन पद्धतीने ओरिएंटेशन करेल. मग ॲलिडेट बिंदू बी च्या दिशेत ठेवा, बिंदू बी वेधून छेदन बिंदू सी मिळेल. मग काय, मी बिंदू बी च्या दिशेने परत माझा ॲलिडेट ठेवला, त्याला रेंज केलं आणि जिथे छेदेल तो झाला माझा बिंदू सी. मग या पद्धतीला बॅक बे मेथड असे म्हणतात. यामध्ये मागील स्टेशन पासून ते सध्या असलेल्या स्थानकापर्यंत किरण काढावे लागते. याला आपण काय म्हणतो, बॅक बे मेथड म्हणतो. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रिसेक्शन मेथडला आपण बॅक बे मेथड ही म्हणतो. ही पद्धती लहान प्रमाणातील कामासाठी वापरतात. ती कामाच्या अचूकतेवर परिणाम करत नाही. आपल्याला जर कुठलं एखादं लहान काम करायचं असेल त्यासाठीच आपण ही पद्धती वापरतो. तपशील हे किरण पद्धती किंवा छेद पद्धतीने दाखविले जातात. मग यातले काही जर डिटेल्स आपल्याला काढायचे असेल मग त्यासाठी आपण किरण पद्धती सुद्धा वापरू शकतो. जसं मी तुम्हाला किरण पद्धतीचा उपयोग सांगताना सांगितलं होतं की किरण पद्धतीला आपण बाकी पद्धती सोबत सुद्धा वापरू शकतो. तसंच आपण वेढा पद्धतीमध्ये सुद्धा किरण पद्धती वापरू शकतो बाकीचे डिटेल्स काढण्याकरिता. तसंच आपण रिसेक्शन मध्ये सुद्धा ते काढू शकतो. मग जी रिसेक्शन पद्धती आहे ती तुमच्या छेद पद्धतीचं सुधारित स्वरूप आहे. मग हे झाल्या आपल्या 4 पद्धती ज्या आपण बघितल्या. कुठल्या कुठल्या, किरण पद्धती अगदीच सोपी, एकाच स्थानकावरून क्षेत्र मोजायचा असतो. मग आपण इंटरसेक्शन पद्धती बघितली की जिथे जाणं आपल्यासाठी शक्य नाही त्याची मोजणी करण्याकरिता आपण ही पद्धती वापरू शकतो. मग आपण वेढा पद्धती बघितली आणि त्यानंतर आपण
कुठली शेवटची पद्धती म्हणजेच तुमची पुनच्छेद म्हणजेच रिसेक्शन पद्धती. ठीक आहे. मग आता आपण बघूया प्लेन टेबल मोजणीत होणाऱ्या चुका कुठल्या कुठल्या. ठीक आहे. प्लेन टेबल मोजणीत होणाऱ्या चुकांचे वर्गीकरण खालील गटात केले जाते. कुठले? उपकरण मधील चुका म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे उपकरणमुळे होणाऱ्या चुका. बघा, टेबलचा पृष्ठभाग अनइवन असणे व अचूक लेव्हल न करणे म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही तुमचा प्लेन टेबल सेट करता त्यावेळी जर तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित लेव्हल केलं नाही. लेव्हल करणे म्हणजे काय? स्पिरिट लेवल मधला बुडबुडा मधात आणणे. जर तो बुडबुडा मधात नसेल म्हणजे तुमचं इन्स्ट्रुमेंट लेवल नसेल. मग जर तुमचं उपकरण व्यवस्थित लेवल नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या नकाशा काढताना एरर येऊ शकते. मग त्याला आपण कुठला एरर म्हणू? उपकरणांमुळे झालेला एरर म्हणजेच कुठला? इन्स्ट्रुमेंटल एरर. दुसरं, ॲलिडेटची वर्किंग एज सरळ नसणे. वर्किंग एज म्हणजेच फिड्युशियल एज, ज्या साईडला तुमचं मार्किंग दिलेलं असतात ती जर एज तुमची सरळ नसेल तर त्यामुळे सुद्धा तुमची ज्या लाईनी आहेत त्या आडव्या तेडव्या येईल. जर लाईन आडवी आली म्हणजेच काय? तुमच्या नकाशामध्ये काय आलं? एरर आलं. मग त्यामुळे जो एरर होतो यामुळे सुद्धा तुमची चुका होऊ शकतात. ट्रायपॉड स्टँड व बोर्ड मधील फिलिंग लूज असणे म्हणजेच काय? जर तुम्ही तुमचा ट्रायपॉड स्टँड व्यवस्थित फिक्स नाही केला म्हणजेच त्याला टाइटली फिक्स नाही केला तर तुमचं टेबल हालेल. हालण्यामुळे सुद्धा तुमच्या चुका होतात. ठीक आहे. वर खाली होऊ शकतात रीडिंग. सदोष ट्रफ कंपासचा परिणाम ओरिएंटेशनवर होतो. जेव्हा तुम्ही ओरिएंटेशन मॅग्नेटिक नीडलच्या माध्यमाने करता तेव्हा मॅग्नेटिक आकर्षण असल्यामुळे, चुंबकीय आकर्षण असल्यामुळे तुमचा ओरिएंटेशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर सुद्धा तुमचा एरर येऊ शकते. ॲलिडेटचा साईट वेन तळातील पट्टीला लंब नसणे म्हणजेच काय की जो तुमचा फिड्युशियल एज आहे म्हणजे जी तुमची आडवी पट्टी आहे त्यावर दोन उभे पट्टे असतात म्हणजेच हे बघा या प्रकारे. ठीक आहे. आणि ही जी उभी पट्टी आहे ते तुमची आडव्या पट्टीला परपेंडिक्युलर असते म्हणजेच काय? लंब असते. जर ती परपेंडिक्युलर नसली तरी सुद्धा तुमचं एरर येऊ शकतो. ठीक आहे. लाईन ऑफ साईट अचूकपणे पट्टीच्या कडेवर नसणे. लाईन ऑफ साईट म्हणजे काय? तुम्ही जे साईट वेन तुमचे ॲलिडेटच्या ज्या उभ्या पट्ट्या आहेत त्यातून जे तुम्ही तुमचं ऑब्जेक्ट रेंज करता ती सरळ लाईन त्याला तुम्ही लाईन ऑफ साईट म्हणता. मग जर तुमची पट्टी अचूक असेल तर तुमचं लाईन ऑफ साईट सुद्धा सरळ न येता थोडासा वर खाली येईल. मग त्यामुळे सुद्धा तुमचा एरर येऊ शकतो. मग यामुळे जे झालेल्या चुका आहेत त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर असे म्हणतो. कारण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? उपकरणांमुळे झालेल्या चुका. ॲलिडेट व्यवस्थित नसणे, वर्किंग एज सरळ नसणे किंवा पृष्ठभाग सरळ नसणे, व्यवस्थित लेवल न करणे या सर्व गोष्टी तुमच्या इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये आल्या. म्हणजेच काय की उपकरणांच्या चुकामुळे झालेल्या चुका. ठीक आहे. मग दुसरं आहे स्थानकाचा वेध घेण्यातील व कौशल्याची चूक. एरर्स ऑफ मॅनिप्युलेशन आणि सायटिंग म्हणजेच काय की सर्वेअर जेव्हा रेंज करतो किंवा जेव्हा वेधतो त्यावेळी झालेल्या चुका. मॅन एरर, सर्वेअर मुळे झालेल्या चुका. बोर्ड अचूकपणे आडव्या दिशेत न लावणे, टेबलचे सेंटरिंग अचूकपणे न करणे म्हणजेच काय? सर्वेअर करतोय ना चुका. जर मी सेंटरिंग व्यवस्थित केली नाही तर माझे रीडिंग चुकीचा येऊ शकतो, नकाशा चुकीचा बनू शकतो. टेबलचे ओरिएंटेशन अचूकपणे करणे म्हणजेच काय की जेव्हा आपण स्टेशन चेंज करतो त्यावेळी ओरिएंटेशन करावं लागतं. जर मी ओरिएंटेशन बरोबर केलं नाही तर काय होईल? माझं जे मी दुसरं सेशन निवडलं त्याला जर मी ओरिएंटेशन व्यवस्थित केलं नाही तर त्यामुळे सुद्धा माझ्या रीडिंग्स मध्ये एरर येऊ शकतात. ठीक आहे. चुका होऊ शकतात. म्हणून ओरिएंटेशन सुद्धा अचूकपणे करावं लागतं. मग दुसरं आहे बिंदूचा वेध अचूकपणे न घेणे म्हणजेच काय? जेव्हा आपण ॲलिडेटचा वापर करून जेव्हा आपण पुढचा रेंजिंग रॉड रेंज करतो किंवा त्याला वेधतो ते जर सर्वेअरनी अचूकपणे केलं नाही तर त्यामुळे सुद्धा चुका होऊ शकतात. मग दुसरं काय? ॲलिडेट कागदावरील बिंदूवर व्यवस्थित न लागणे म्हणजेच काय? जेव्हा सर्वेअर ॲलिडेटनी रीडिंग घेतो त्यावेळी जर त्यांनी ॲलिडेट व्यवस्थित कागदावर लावला नाही, व्यवस्थित त्यांनी त्या पॉइंटला
जुळून लावला नाही त्याने सुद्धा एरर येऊ शकतात. एरर येणं म्हणजे काय, जेव्हा तुम्ही नकाशा ड्रॉ केल्यावर जेव्हा चेक करता त्यावेळी जर तुमचे दोनही पॉइंट्स जुळले नाहीत म्हणजे तुमचा एरर आला, नकाशा व्यवस्थित बनला नाही. काम करताना टेबल मुळाच्या स्थितीपासून हलणे म्हणजेच काय, जिथे आपण टेबल एकदा सेट केला जर तो हलला मधातच तुमचं रीडिंग्स घेताना किंवा नकाशा ड्रॉ करताना त्यावेळी सुद्धा एरर येऊ शकतो. ठीक आहे, मग हे जे एरर्स आहे हे तुमच्या सर्वेअर मुळे होणारे एरर्स आहे. कसे सर्वेअर मुळे होणारे एरर्स आहेत? सेंटरिंग सर्वेअर करतो, व्यवस्थित नाही केलं तर एरर येईल, चूक होईल. बोर्ड अचूकपणे न लावणे आडव्या दिशेत तरी तुमचे चूक आहे. सर्वेअर करतो या सर्व गोष्टी. मग जर सर्वेअरनी या गोष्टी व्यवस्थित केल्या नाही, अचूकपणे ओरिएंटेशन केलं नाही, सेंटरिंग केलं नाही, अचूकपणे बिंदू वेधला नाही, तर काय होईल, तुमचे नकाशा ड्रॉ करण्यामध्ये चुका होतील. आणि त्या चुका टाळण्यासाठी काय, जो सर्वेअर सर्वे करतो त्यांनी अचूकपणे सर्व गोष्टी करायला लागतात. सेंटरिंग असो, ओरिएंटेशन असो की तुमचं बिंदू वेधायचा असो, सर्व एकदम अचूकपणे व्यवस्थित लक्ष देऊन करावा लागतो. जर केलं तर त्यावेळी चुका होत नाही. ठीक आहे, मग दुसरा आहे नकाशा काढताना होणाऱ्या चुका म्हणजेच एरर्स ऑफ प्लॉटिंग. पहिली आपण बघितली उपकरणांमुळे होणाऱ्या चुका, दुसरं आपण बघितलं की सर्वेअर मुळे होणाऱ्या चुका. मग तिसऱ्या चुका आहेत आपल्या प्लॉटिंग करताना होणाऱ्या चुका. जास्त जाड रेषा काढणे, रेषा ॲलिडेटच्या कडेला न जुळवता किंवा ॲलिडेटच्या कडेला समांतर न काढणे म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही फिड्युशियल एजनीच तुम्ही किरण रेषा ओढता बरोबर, जर त्याला तुम्ही सरळ न काढणे त्याला हलवले आडवे तिडवे काढणे त्याच्यामुळे एरर होऊ शकतो. छेदाचे बिंदू निष्काळजीपणा काढणे म्हणजेच काय, इंटरसेक्शन जिथे होतं जर त्या बिंदूला आपण व्यवस्थित काढले नाही तर त्यामुळे होणाऱ्या चुका. नंतर अंतर स्केल मध्ये काढताना चूक करणे म्हणजेच काय, जमिनीवरील बिंदूला जेव्हा आपण नकाशावर दाखवतो आपल्याला स्केल घ्यावी लागते, जर त्यात काही चुका केल्या तर त्यामुळे होणारे एरर्स. ही चूक सातत्याने काळजी घेऊन व स्केल वापरून ड्रॉइंग करण्याने कमी करता येतं. मग हे झाले तुमचे प्लेन टेबल सर्वेमुळे होणाऱ्या चुका. कुठल्या कुठल्या चुका आहेत ज्या होऊ शकतात, मग त्याला आपल्याला जर आपल्याला माहिती असेल की या चुका होऊ शकतात तर मग याला आपल्याला टाळायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंटल एरर, 3 प्रकारच्या चुका बघितल्यात. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजेच काय, उपकरणांमुळे होणाऱ्या चुका, त्यांनी एरर्स होतात. एरर्स ऑफ मॅनिप्युलेशन अँड सायटिंग म्हणजेच काय, सर्वेअर मुळे होणाऱ्या ज्या चुका आहेत म्हणजे ओरिएंटेशन व्यवस्थित न करणे, सेंटरिंग व्यवस्थित न करणे, बिंदू व्यवस्थित न वेधणे, यामुळे होणाऱ्या चुका यांनी सुद्धा एरर्स येतात. आणि नकाशा काढताना ज्या चुका होतात त्या चुका. मग या अशा चुका आहेत ज्यांनी एरर्स येतात. मग आपण इतकं लक्षात ठेवायचं आहे की सर्वे करताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित सर्वे करायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपलं उपकरण सेट करतो ना त्यावेळी लक्षात नेहमी ठेवायचं की आपलं उपकरण व्यवस्थित सेट झालं पाहिजे. व्यवस्थित सेट म्हणजेच काय, की व्यवस्थित लेवल झालं पाहिजे, सेंटरिंग झाली पाहिजे आणि ओरिएंटेशन झालं पाहिजे. ठीक आहे, मग आता बघूया प्लेन टेबल सर्वेचे फायदे व तोटे म्हणजेच काय, एडवांटेजेस अँड डिसएडवांटेजेस ऑफ प्लेन टेबल सर्वे म्हणजेच मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. हा तुमचा शेवटचा पॉइंट या युनिटचा. फायदे, या पद्धतीत काम जलद गतीने होते म्हणजेच काय, लवकर, जास्त वेळ लागत नाही, तेव्हाच मोजणी करत आहे आणि तेव्हाच नकाशा बनवत आहे. ही पद्धती छोट्या प्रमाणातील नकाशासाठी उपयुक्त आहे म्हणजेच काय, की मोठं काम असेल तर आपण प्लेन टेबल वापरत नाही, छोट्या प्रमाणातील कामासाठी आपण प्लेन टेबल वापरतो. नकाशा तयार करण्याचे काम मोजणी क्षेत्रात होत असल्याने आवश्यक मोजमाप वगळले जाण्याचा धोका नसतो. म्हणजेच काय, की आपण तेव्हाच मोजणी आणि तेव्हाच नकाशा काढतो, म्हणजेच कुठे लिहून ठेवायची गरज पडत नाही. लिहून ठेवत नाही म्हणजेच आपली रीडिंग्स हरवेल याची आपल्याला काळजी घ्यावी लागत नाही. समाधानकारक नकाशा तयार करण्यासाठी फार मोठ्या कौशल्याची आवश्यकता नसते. म्हणजेच काय, की ॲलिडेट इन्स्ट्रुमेंटच्याच वापराने आपण काढतो ना तर मग एकदम कौशल्य असणे गरजेचं नाही आहे. साधारण माणूस सुद्धा जाऊन प्लेन टेबलनी नकाशा तयार करू शकतो. स्थानिक आकर्षणामुळे जेथे कंपास सर्वे शक्य नाही तेथे अशा ठिकाणी प्लेन टेबल अतिशय उपयुक्त आहे. कारण प्लेन टेबल मध्ये आपण कुठल्याही प्रकारची लोखंडी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे असल्यास तिथे आपण कंपास सर्वे करू शकत नाही. म्हणजेच काय, कंपास सर्वे स्थानिक आकर्षणामुळे त्यातली नीडल जे आहे ते हलते
कारण कंपासमध्ये नीडल असते ना, मॅग्नेटिक नीडल, ती स्थानिक आकर्षणामुळे हलते. मग त्यामुळे काय होतं की स्थानिक आकर्षणामुळे हल्ल्यामुळे कंपास सर्वे मध्ये आपले एरर्स येऊ शकतात. मग जिथे स्थानिक आकर्षण जास्त असतात, म्हणजेच काय, जिथे लोखंडी खांब, इलेक्ट्रिक उपकरणे जास्त असतात, तिथे आपण प्लेन टेबल सर्वे करू शकतो. ठीक आहे. मग मोजणीसाठी येणारा खर्च कमी असतो. मोजमाप आतील व नकाशामधील चुका चेक लाईनच्या मदतीने शोधता येतात. ठीक आहे. नकाशा ड्रॉ केल्यावर जसं आपण रेडिएशन मेथड मध्ये बघितलं की जमिनीवरील अंतर मोजून तोच जर आपल्या नकाशावरील अंतरच्या बरोबर आला, म्हणजेच काय, तुमचं काम नकाशा व्यवस्थित बनला आहे. ऑफिस वर्क मध्ये आरेखनाच्या फिनिशिंगच्या कामाचा समावेश होतो. अनइवन उच्च सखल भाग मोजणी क्षेत्रातच काढता येतो. म्हणजेच काय की अनइवन म्हणजे अनड्युलेशन जास्त असले तर तुम्हाला तुमच्या मोजणी क्षेत्रातच तो भाग काढता येतो. हे झाले तुमच्या प्लेन टेबलचे फायदे. म्हणजेच काय की लवकर होतं, छोट्या प्रकल्पासाठी आपण हे वापरू शकतो. मग जिथे कंपास सर्वे पॉसिबल नाही का स्थानिक आकर्षणामुळे, तिथे आपण प्लेन टेबल सर्वे करू शकतो आणि मोजणीसाठी येणारा जो खर्च आहे तो कमी असतो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीला त्याच्या फायदे. मग आता त्याचे तोटे कुठकुठले? प्रत्येक गोष्टीला फायदे आणि तोटे असतात. मग प्लेन टेबललाही तोटे आहेत. ते कुठले? प्लेन टेबल सर्वे पावसाळ्यात व जास्त हवा असल्यास करता येत नाही. बरोबर. इथे काय करावं लागतं, आपल्याला प्लेन टेबल नेऊन शीट ठेवून सर्वे करावा लागतो. मग जर खूप पाऊस असला, पावसात आपण ते करू शकत नाही, कारण आपली शीट ओली होऊन जाईल, आपले उपकरण ओले होऊन जाईल. मग पावसाळ्यात आपण हा सर्वे नाही करू शकत. जास्त हवा असली तरीही नाही करू शकत. का? कारण आपला प्लेन टेबल हलण्याची शक्यता असते. एकदम वारा धून असलं की आपण प्लेन टेबल सर्वे नाही करू शकत, कारण आपला जे स्टँड आहे तो हलू शकतो. केलेल्या मोजणीचा नकाशा वेगळ्या स्केलमध्ये करणे गैरसोयीचा असते. ठीक आहे. म्हणजेच काय, जे आपण स्केल घेतो, आपल्याला स्केल घ्यावे लागतो. मग जर एखाद्या वेळेस जर स्केल व्यवस्थित घेतली नाही तर नकाशामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. उपकरण अवजड आहे, वाहून नेणे अवघड आहे. म्हणजेच काय की उपकरण जे आहे ते जड आहे, म्हणजेच नेणे, साईटवर नेणे आणि त्याला आणणे, तिथे वापरणे, त्याला खोलणे, यामध्ये आपल्याला खूप वेळ लागू शकतो, अवघड आहे, म्हणून ते एक याचा तोटा झाला. अनेक दुय्यम उपकरणे असल्याने हरविण्याची शक्यता असते. दुय्यम उपकरणे म्हणजेच तुमचं कंपास, ॲलिडेड, स्पिरिट लेवल, हे सगळे उपकरणे आपल्याला सोबतच न्यावे लागतात, कारण याच्यामुळे प्लेन टेबल सर्वे होत नाही. मग इतके उपकरणे आपल्याला न्यावं लागतात, तर मग त्याच्यात हरविण्याचा प्रॉब्लेम असतो, की होऊ शकते की एखादे आपले उपकरण हरून जाईल. तो पण एक तोटा आहे. अचूक मोजणीसाठी ही पद्धत उपयुक्त नाही. म्हणजेच काय, जर आपल्याला एखादी काम खूपच अचूक हवं असेल तेव्हा आपण प्लेन टेबल सर्वे करत नाही. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यावर ताण येतो आणि त्यामुळे नकाशा तयार करताना चूक होऊ शकते. जेव्हा आपल्याला खुल्या ग्राउंड मध्ये करावा लागतो, सूर्याच्या खाली, जर एकदम तीव्र ऊन असेल तर डोळ्यावर ताण आल्यामुळे आपण नकाशा तयार करताना आपल्या हातून चुका होऊ शकतात. ही पद्धती मोकळ्या जागेसाठी सोयीची आहे. आता ही त्याचा फायदा आहे, तोट्यामध्ये लिहिलं. ठीक आहे. मग हे झाले त्याचे तोटे. कुठले कुठले? की पावसाळ्यात आपण वापरू शकत नाही. हवा जास्त असलं की आपलं प्लेन टेबल होऊ शकते की हलेल, हल्ल्यामुळे सेंटरिंग आणि लेवलिंग बिघडेल, म्हणून आपण पावसाळ्यात नाही वापरू शकत. मग केलेली मोजणीचा नकाशा वेगळ्या स्केलमध्ये करणे गैरसोयीचे असतात. मग काय, अवजड असते, म्हणून त्याला नेहमी नेहमी नेणे अवघड होऊ शकते आपल्यासाठी. मग काय, सूर्यप्रकाशामुळे डोळ्यावर ताण येतं आणि नकाशा तयार करणे अचूक होऊ शकते. हे झाले त्याचे तोटे. ठीक आहे. मग आपण बघितलं की प्लेन टेबलचे फायदे पण खूप सारे आहेत आणि तोटेही आहेत. ठीक आहे. मग वापरायचं नाही वापरायचं आपल्यावर. जर आपलं क्षेत्र छोटं असेल तर प्लेन टेबल सर्वे वापरू शकतो. पाऊस नसेल तर वापरू शकतो. जास्त ऊन नसेल तरीही वापरू शकतो. मग त्याचे फायदेही आहेत, असं नाही की फायदे नाही आहेत, फायदेही आहेत. ठीक आहे. मग हा झाला तुमचा 8वा युनिट, जो इथेच संपतो, तो म्हणजे प्लेन टेबल सर्वे. तर आय होप की तुम्हाला हा तुमचा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. तर मग आपण या चॅप्टर मध्ये काय काय बघितलं? प्लेन टेबल सर्वे म्हणजे काय, जेव्हा आपण मोजणी आणि नकाशा एकाच वेळी काढतो त्याला आपण प्लेन टेबल सर्वे म्हणतो. मग आपण त्याचे प्रिन्सिपल बघितला, तत्व बघितली की तो कुठल्या तत्वावर आपण प्लेन टेबल सर्वे करतो.
मग आपण त्यामध्ये समाविष्ट असणारी उपकरणे बघितली. प्लेन टेबल सेट करण्याची प्रक्रिया आपण बघितली की आपल्याला आधी फिक्स करावं लागतं, मग सेंटरिंग, लेवलिंग, ओरिएंटेशन करावं लागतो. मग आपण प्लेन टेबल सर्वे करण्याच्या पद्धती बघितल्या. त्या 4 पद्धती आपण बघितल्या. कुठल्या कुठल्या? छेद पद्धती, किरण पद्धती, वेढा पद्धती आणि पुनच्छेद पद्धती. मग आपण त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स म्हणजेच काय ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले आणि प्लेन टेबल मुळे कुठल्या कुठले चुका होऊ शकतात, मग जेणेकरून आपल्याकडे एरर्स येईल या चुका सुद्धा आपण बघितल्या. आपण बघितलं इन्स्ट्रुमेंट मुळे होणाऱ्या चुका, सर्वेअर मुळे होणाऱ्या चुका आणि प्लॉटिंग करताना होणाऱ्या चुका. मग आपण त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस म्हणजेच काय तोटे आणि फायदे बघितले. आणि आपला हा युनिट प्लेन टेबल सर्वे इथेच संपला. धन्यवाद.